संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे हे माणुसकीचे लक्षण मानले जाते. मात्र डोंबिवलीत या भावनेलाच काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आलेली आहे. एका भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आणि हा प्रकार जर तुम्ही जर ही घटना बघितली तर अक्षरशः तुम्हीही म्हणाल की माणुसकी संपलेली आहे. भारतातील माणुसकी ही संपुष्टात आलेली आहे, ती संपलेलीच आहे असंच म्हणाल. आता त्यानंतर नराधमाला बेड्यासुद्धा ठोकलेले आहेत. सतीश कोरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आणि तुम्हाला हा जो फोटो दिसत आहे तो नराधम आहे. नेमकं काय प्रकरण आहे ते पाहूयात. आता डोंबिवली पश्चिमेकडील गोपी चौक परिसरात राहणारे तुषार शिंदे हे एक वृद्धाश्रम चालवतात. काही दिवसांपूर्वी तुषार शिंदे आपल्या दुचाकीवरून मानकोली मोठा गाव ब्रिजवरून जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्यांना मदतीची नितांत गरज होती. असे असताना मग सतीश कोरे नावाचा तरुण पुढे आला. त्याने माणुसकी दाखवल्याचा आव आणत तुषार यांना रिक्षामध्ये बसवले. यानंतर तो उपचारासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. आणि इथेच सर्वात मोठा घात झालेला आहे. शिंदे यांच्यासोबत तो घात झालेला आहे की याचा विचार तुम्ही कधीच केला नसेल की या तरुणाने असं काही रिक्षामध्ये केलं की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल, माणुसकी संपलेली आहे असंही म्हणाल. आता ते रस्त्यावर गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते, विवळत होते. मग या तरुणाने त्यांना मदत करण्याचे ठरवलं, परंतु नियती काही वेगळीच होती या तरुणाची, म्हणजे या नराधमाची. तुषारला प्रचंड वेदना होत होत्या. याचवेळी रिक्षामध्ये असलेल्या आरोपी सतीश कोरेची नजर त्यांच्या गळ्यातील महागड्या सोन्याच्या चेनवर पडली. आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याऐवजी सतीशच्या मनात लोभ निर्माण झाला. तुषार यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली. धक्कादायक म्हणजे यानंतर तुषार यांना तातडीने उपचार मिळवून देण्याऐवजी सतीशने त्यांना शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातच सोडून दिले आणि तेथून पळ काढला. यानंतर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर तुषार शिंदे यांनी आपल्यासोबत घडलेला हा संतापजनक प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेचे गांभीर्य ओळखून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत मोरे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासात आणि मग गुप्त बातमीदारांनी दिलेली माहितीच्या आधारे मग पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेकडील आझादे गावात सापळा रचून सतीश कोरेला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली सोन्याची चेन हस्तगत केली आहे. दरम्यान या नराधमाने मदत करण्याच्या नावाखाली इतर कोणाला लुटते आहे का याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अशा प्रकारे माणुसकी भारतातील संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की अशा प्रकारची धक्कादायक जी घटना आहे ती समोर आलेली आहे. एखादा व्यक्ती जर तरफडत आहे आणि त्याला मदत करायची सोडून अशा प्रकारचं कृत्य जर केलं तर माणुसकी संपलेलीच आहे असं तुम्ही म्हणाल. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वसाई चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.